सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे शिक्षक प्रशिक्षण शिबिर 2025 चे दुसरे सत्र आणि आजच्या या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शक वक्ते म्हणून मानसी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री देवेश इनामदार सर लाभलेले आहेत। तरी मी त्यांचे स्वागत करते। आपल्या शाळेच्या हिंदी विषयाच्या शिक्षिका गोरे मॅडम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी येऊन सरांचे स्वागत करावे। प्रथम या सभागृहात जमलेल्या माझ्या शिक्षक बांधवांनो आणि भगिनींनो तुमचं सर्वप्रथम शब्दसुमनांनी या ठिकाणी मी स्वागत करते। कालपासून आपल्या या सत्रास सुरुवात झालेली आहे। या प्रशिक्षण शिबिर आपण या ठिकाणी याचा मनमुराद असा आनंद आपण या ठिकाणी घेतो। आजचा आपला हा दुसरा दिवस आणि आजचा जो विषय आहे आपला तो अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे। कालपासून आपण जे वक्ते बोलवत आहोत आणि आठवडाभर आपला हा जो कार्यक्रम चालणार आहे वक्ते येणार आहेत तर ते आपल्या त्यांच्या अनुभवातून आणि त्यांना जी काही माहिती आहे ते आपल्याला ते पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी करणार आहेत आणि आपणही ते पुरेपूर घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत। कारण विदा करंदीकरांची सुंदर कविता आहे, देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे। देणाऱ्याच्या मागची जी प्रेरणा आहे ही ती ओळ अधोरेखित करत असते। आणि आज या प्रशिक्षणामध्ये आपल्याला जे वक्ते लाभलेले आहेत, मार्गदर्शक जे आहेत ते अतिशय तगडे व्यक्तिमत्व ते आहेत। मानसी पतसंस्थेचे कार्यकारी अधिकारी ते आहेत। बऱ्याच वेळेस जो विषय आहे आजचा आपला, बऱ्याच वेळेस आपल्याला आर्थिक जे बजेट आहेत आपलं, कारण आपलं ज्ञान आणि कौशल्य याच्या जोरावर आपण आर्थिक उत्पादन निर्माण करत असतो, परंतु बऱ्याच वेळेस आपलं जे आर्थिक उत्पन्न आहे ते आपल्याला पुरत नाहीत आणि मग बऱ्याच वेळेस प्रश्न निर्माण होतात की आर्थिक बजेट वाढवायचं कसं। मग अशा वेळेस प्रश्न निर्माण होतात, कारण आपण मागच्या वर्षीचं जे सत्र आपण शाळेचं सुरू केलं होतं त्यावेळेस पहिली मीटिंग आपण ज्यावेळेस ती घेतली होती त्यावेळेस मला वाटतं पठाण सरांचा प्रश्न होता, सर कमाते तो बहुत है लेकिन रहता नहीं है ना सर? हाँ, मुझे वो याद है अभी भी। तो मग अशा वेळेस काय कुठून साधनं निर्माण करायची, पैसा कसा आणायचा। मग आपल्याला आठवते ती बँक, मग आपण बँकेत लोनचा विचार करायला लागतो। मग लोन घ्यायचं कसं, मग जे लोन घ्यायचंय वेगवेगळ्या उपक्रमासाठी वेगवेगळं लोन आहे, मग ते कसं घ्यायचं, कारण प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहे। काहींना घरासाठी लोन हवं असतं, काहींना प्लॉट वगैरे घ्यायचा किंवा इतर काहींना पैसा वगैरे द्यायचा असतो त्यासाठी लोन हवं असतं। तर वेगवेगळ्या जणांच्या वेगवेगळ्या समस्या असतात आणि या समस्यांचं जे निराकरण आहे निश्चित ते या सत्रातून आपल्याला सगळ्यांच्या होईल असं मला वाटतं। आणि या ठिकाणी प्रस्तावनेची जी संधी मला सारिका मॅडमनी, वजनदार व्यक्तिमत्व आहे ते आमच्या शाळेचं, त्यांनी ही संधी मला उपलब्ध करून दिली, त्यासाठी धन्यवाद मॅडम। आणि पुढील जो आपले जे वक्ते लाभलेले आहेत त्यांचा परिचय करून देण्यासाठी संस्थेचे जे अध्यक्ष आहेत माननीय श्री संतोषरावजी तांबे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या या पाहुण्यांचा आपल्याला थोडक्यात परिचय करू। नमस्कार। आज आपण आपल्या विशाल बौद्धिक प्रतिष्ठान संचलित आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये जे शिक्षक प्रशिक्षण शिबिर किंवा उद्बोधन शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचे दुसरं पुष्प आहे। या दुसऱ्या पुष्पासाठी आपण आपल्या पैठणमध्ये आणि जिल्ह्यामध्ये जे अर्थशिस्त ज्या पतसंस्थेला आहे अशी मानसी नागरी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसा सचिव श्री देवेश इनामदार यांना आपण निमंत्रित केलेलं आहे। देवेश इनामदार सरांच्या एकंदरीत परिचयामध्ये मी त्यांचा परिचय देण्यासाठी आपल्याकडे उभा आहे। त्यांचा मित्र या अनुषंगाने त्यांचा पुष्कळसा परिचय मला आहे, पण या परिचयाबरोबरच जो विषय आज त्यांच्याकडे आहे अर्थसाक्षरता व आर्थिक नियोजन त्या अनुषंगानं मी त्यांचा परिचय फक्त आपल्याशी देणार आहे। तसे ते साहित्य क्षेत्रामध्ये नामवंत आहेत, अत्यंत चांगले नाटककार आहेत, त्यांनी सुंदर एकांकिका लिहिलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे मला त्यांनी दिग्दर्शित केलेलं आहे। मी त्यांच्या अनेक एकांकिकेमध्ये कलावंत म्हणून काम केलेलं आहे।
मला जो पहिला ब्रेक थ्रू मिळालेला होता कॉलेज लाईफमध्ये, आणि ज्या एकांकिकेनं देशामध्ये नंबर 1 मिळवला होता, केंद्रीय युवक महोत्सवामध्ये ती पहिली आलेली एकांकिका होती, अपहरण भाईचारिका, सफदर हश्मी यांची एकांकिका होती. ती इनामदार सरांनी दिग्दर्शित केलेली होती. त्यामुळे आमचा परिचय हा कॉलेज जीवनापासून आहे. आणि अत्यंत सामान्य कुटुंबातले आम्ही दोघंही आहोत. म्हणजे आमच्या बापदादांकडे खूप प्रॉपर्ट्या होत्या, ते इनामदार आहेत, मी श्रीमंताचा पोरगा आहे, तो प्रश्न नाही, होतो आम्ही श्रीमंतच. परंतु आम्ही मोठे होईपर्यंत त्यांची इनामदारकी गेली होती आणि माझ्या बापाचं नाव फक्त श्रीमंत राहिलं होतं. त्यामुळं आमचं आर्थिक नियोजन घरच्यांनी बिघडूनच टाकलेलं होतं. कदाचित ते काळ ओघे बदलत्या काळामध्ये त्यांना ते समायोजन जमलं नाही आणि म्हणून ते बिघडले असतील. परंतु त्यानंतर आमचं जे जीवन आहे ते कमाईचं संघर्षाचं आहे. शिक्षण घेताना फारसं मार्गदर्शन नाही, आर्थिक मदतीचा फारसा कुठून हातभार नाही, आणि अशा काळामध्ये त्यांनी अत्यंत छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या जीवनाला सुरुवात केली. बऱ्याचदा जेव्हा यशाच्या उच्च शिखरावर माणूस जातो तेव्हा असं वाटतं की हा फारच श्रीमंत झालेला आहे, हा फार मोठा आहे, आता मोठ्या गाड्यांनी फिरतो, त्याच्यामागे नोकर चावकर आहेत किंवा त्याच्याकडे कर्मचारी वर्ग फार मोठा आहे, आता त्याचा रुतबा चांगला आहे. हे आपण जेव्हा वैभवाच्या शिखरावर माणूस जातो तेव्हा त्याला बघत असतो. परंतु त्या मागची जी त्याची प्रचंड मोठी स्ट्रगल आहे, संघर्ष आहे, तो फारसा सगळ्यांना परिचित नसतो है ना. तर तो संघर्ष त्यांचा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे एका पतसंस्थेची स्थापना करण्यापूर्वी ते अत्यंत साधे कर्मचारी म्हणून एका पतसंस्थेमध्ये पैठणमध्ये जॉईन झाले. आणि त्याच्यापूर्वी आम्ही कॉलेज लाईफमध्ये आमची आर्थिक गरज भागवावी म्हणून कंपन्यातही काम केलेले आहे. म्हणजे जसं भेटेल ते कामं करत आम्ही आमचं जीवन स्थिर स्थावर करण्याचा प्रयत्न केला. आणि एकदा BCom MCom संपल्यानंतर त्यांनी पैठणमध्ये एका पतसंस्थेमध्ये कामाला सुरुवात केली. आणि आपल्या आर्थिक शिस्तीच्या बळावर, आपल्या प्रामाणिकतेच्या बळावर, आपल्या संस्काराच्या बळावर आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेच्या बळावर त्यांनी सातत्याने जे जे काम हाती घेतलं ते अत्यंत प्रामाणिकपणे पुढे नेलेलं आहे आणि त्यात यश मिळवलं. मग ती जसं मी सांगितलं की कॉलेज जीवनामध्ये नाट्यलेखिका असेल किंवा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जो संस्कार त्यांच्यावर रुजलेला आहे की करप्शन करू नये आणि करप्शन करू देऊ नये, लोकांचा घेतलेला पैसा अत्यंत प्रामाणिकपणे जपावा आणि तितक्याच प्रामाणिकपणे प्रत्येकाला परत जावा, ही त्यांची जी धारणा आहे ती कदाचित त्यांच्या बालवयामध्ये ते ठाण्याला असताना त्यांनी परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले जे स्वाध्याय परिवाराचे आहेत त्यांच्या सहवासामध्ये त्यांचं बालपण गेलेलं आहे. जवळपास 6 ते 8 वर्ष त्यांनी तिथं त्यांचं शिक्षण घेतलेलं आहे. म्हणून आध्यात्मिक एक जोड त्यांच्या जवळ आहे. सहकारामध्ये त्यांचा आता फार मोठा नावलौकिक आहे. सहकार भारती ही जी सहकार क्षेत्रातली फार मोठी संस्था आहे, या सहकार भारतीच्या माध्यमातून वेगवेगळे पुरस्कार पतसंस्थांना, वित्तीय संस्थांना दिले जातात. त्यामध्ये सातत्याने गेल्या 10 वर्षापासून पुरस्कार प्राप्त असलेली मानसी पतसंस्थेचे ते कार्यकारी सचिव आहेत. आणि विशेष म्हणजे हे सगळं नेतृत्वाच्याच बळावर हे सगळं मिळत असतं. सगळ्याच ठिकाणी कर्मचारी मेहनत करतात, परंतु कर्मचाऱ्यांना केवळ मेहनत नाही तर आपला परिवार वाटावा अशी भूमिका, अशी भावना निर्माण करण्याची क्षमता ज्या नेतृत्वामध्ये असते अशा नेतृत्वापैकी ते एक आहेत. त्यानंतर राज्य फेडरेशन नावाची फार मोठी संस्था आहे जी वेगवेगळ्या पतसंस्था आहेत, क्रेडिट सोसायटी आहेत, या सगळ्यांना एकत्रित करून वेगवेगळे पुरस्कार सन्मान देते. त्याचेही बँको नावाचा पुरस्कार गेल्या 15 वर्षापासून सातत्याने आता मानसी पतसंस्था मिळवते आहे. म्हणजे सातत्याने पुरस्कार मिळवणारी, एक पुरस्कार मिळाला, 2 पुरस्कार मिळाले इथपर्यंत आपण समजू शकतो, पण ते सातत्याने 10 वर्ष 12 वर्ष तप संपतंय तरी पुरस्कार मिळतात. याचा अर्थ असा की तुमची गुणवत्ता ही सातत्याने सिद्ध करत जाणं हे फार महत्त्वाचं असतं. ती त्यांनी सातत्याने सिद्ध केलेली आहे. पैठणमध्ये आज कुठल्याही पतसंस्थेमध्ये जर गरज पडली तर मित्र म्हणून मोठेपणा नाही तो, परंतु पैठणमध्ये अनेक मोठमोठ्या पतसंस्था आहेत, पण त्यांना जेव्हाही काही सहकाराची समस्या निर्माण होतात, एखादी रिकव्हरी करण्याची अडचण येते किंवा आणखी काही प्रशिक्षणाची गरज पडते त्यांच्या कर्मचाऱ्यांना, अशावेळी 100% देवेश इनामदार सरांचा सल्ला घेतला जातो. म्हणजे एक पैठणमध्ये कर्मचारी म्हणून काम केलेला हा आमचा मित्र बघता बघता आता एका मोठ्या पतसंस्थेचे ते कार्यकारी सचिव आहेत, कार्यकारी मुख्य अधिकारी आहेत आणि अत्यंत शिस्तीनं ही पतसंस्था पैठणमध्ये नावारूपाला आहे. पण ही केवळ पैठण तालुक्यापुरती मर्यादित नाही, जिल्हा कार्यक्षेत्र असलेली ही पतसंस्था आहे. आणि एक महत्त्वाची ब्रँच ही संभाजीनगरमध्ये आहे, तिचाही फार मोठा डोलारा उभा केलेला आहे. त्यांचे सर्व कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात, कारण त्यांना एक संस्काराची जोड त्यांनी सातत्याने दिलेली आहे. सहकार विना संस्कार नाही सहकार या स्लोगनमध्येच ते सातत्याने काम करतात. त्यांच्या या सगळ्या प्रवासाला आमच्या परिवारातर्फे पुन्हा एकदा शुभेच्छा. आपल्याकडून आम्हाला सगळ्यांना योग्य असं मार्गदर्शन मिळणार आहे.
आमच्या अनेक समस्या आहेत, त्या समस्या आम्ही तुमच्याशी संवाद करताना प्रश्न उत्तरात विचारूच. तर निश्चितपणे हे सत्र शैक्षणिक सत्रापेक्षा वेगळं शैक्षणिक आयुष्य आपल्यासाठी मिळालं पाहिजे. कारण कायम नुसता अभ्यास, मुलं, पालक, पण आपल्या व्यक्तिगत खाजगी जीवनामध्ये आपल्याला अर्थ नियोजन आणि अर्थ संपत्ती वाढावी असं सगळ्याला वाटतं आणि त्यासाठी हा आम्ही केलेला प्रयत्न होता. सर सन्माननीय देवेश नामदार सरांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला या अर्थ नियोजनाच्या बाबतीत आणि अर्थसाक्षरते बाबतीत मार्गदर्शन. सगळ्यांना नमस्कार. विशाल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं चालवले जाणारे आयकॉन ज्युनियर कॉलेज आणि माध्यमिक शाळेच्या निमित्ताने मला या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल प्रथमतः मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. आजचा विषय मला दिलेला आहे अर्थसाक्षरता. खरं पाहिलं तर हा शब्द उच्चारल्यानंतर बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर आड्या पडल्या असतील की आता हा बाबा काय सांगणार आहे, याचं एवढं ऐकून घ्यायचे. म्हणजे हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, भारतीय चलनवाढ, RBIचा रेपो कसा वाढतो, कसा बदलतो, व्याजदर कसे बदलतात. तर तुमच्या माहितीसाठी सुरुवातीला सांगतो की मी असं काही सांगणार नाही, किंवा असं समजा किंवा आहे की मला त्याच्यातली फारसं ज्ञान नाही. अर्थसाक्षरता ही आपल्या जीवनापुरती मर्यादित असं मी तुमच्यासाठी मांडणार आहे. एक मिडल क्लास म्हणून आपण किती अर्थसाक्षर असलं पाहिजे हे मी तुमच्यासमोर माझ्या या सगळ्या निवेदनातून मांडणार आहे. आपल्या वैदिक वाङ्मयामध्ये असं सांगितलेलं आहे की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. या पुरुषार्थामधला जो दुसऱ्या क्रमांकाचा पुरुषार्थ सांगितलेला आहे तो आहे अर्थ. अर्थ म्हणजे पैसा, अर्थ म्हणजे धन, अर्थ म्हणजे संपत्ती. कुणाला असं वाटत नाही की आपल्याला पैसा, अडका, धन, दौलत काही नको आहे का? कोणी इथं असं बसलेलं ज्याला वाटतं की मला काही पैसे नको, मला काही धन नको, संपत्ती नको? इथंच बसलेलं काय तुमच्या माहितीतलं सुद्धा कोणी नसणार आहे. मुळात अर्थसाक्षरतेचे 4 गोष्टी आपण ज्या बेसिक आहेत, एकदम कॉमन, त्याचा विचार करू. अर्थसाक्षरता म्हणजे काय? पैसा मिळवणे, पैसा खर्च करणे, पैशाची बचत करणे आणि बचत केलेला पैसा गुंतवणूक करणे. गुंतवणूक अशा पद्धतीनं करणे की त्याची वृद्धी झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे त्या पैशाची. आता पैसा मिळवणं याचे पर्याय आपल्यासमोर माहिती आहेत. नोकरी आहे, नोकरीच्या माध्यमातून आपण आपलं कौशल्य त्या संस्थेला, त्या युनिटला देतो आणि त्याच्यातून ठराविक वेळ आपण तिथं काम केल्यानंतर आपल्याला दरमहा एक निश्चित अशा पद्धतीचं वेतन मिळतं. दुसरं आहे की उत्पादनातून येणारं धन, येणारा पैसा, येणारी संपत्ती. शेतकरी असेल किंवा अन्य एखादा कारखानदार असेल, व्यावसायिक असेल. तिसरं आहे आपले श्रम दान करून, दान म्हणजे श्रमातून उदरनिर्वाहासाठी पैसा मिळवणं. हे असे पद्धतीचे बेसिक प्रकार आपल्या सगळ्यांना माहिती. पैसा कमवणं, त्यानंतर पैसा खर्च करणं. पैसा खर्च करण्याचे काय हे आहे, काय कारण आहेत? जसं आपल्या आयुष्याचे जे बेसिक गरजा आहेत त्या कोणत्या म्हणतो आपण? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. पण याचा क्रम जर तुम्ही अर्थसाक्षरतेमध्ये लावाल तर जो शेवटी आहे तो 2 नंबरला आला पाहिजे असं मला वाटतं, असं व्यक्तिगत मत. म्हणजे कुठल्या याला? अन्नासाठी प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे, कारण ते असेल तर आपलं शरीर चालेल, आपलं जे काय हे आहे सक्षम राहूत आपण. वस्त्र असले पाहिजेत, ती भारतीय सभ्यता आहे, आपल्या संस्कृतीचं हे आहे. आणि 3 नंबरला शिक्षणाचा विषय आहे. तो काय आहे तर त्याचं कारण असं आहे की आजच्या शिक्षणासाठी खर्च केलेला पैसा ही एक प्रकारची गुंतवणूक आहे भविष्यामध्ये. आम्हाला नेहमी आमच्या प्रशिक्षणामध्ये सांगितलं जातं की प्रशिक्षण घेणं किंवा प्रशिक्षणावर पैसा खर्च करणं हा खर्च नाही, ही तुमची गुंतवणूक आहे. मग आम्ही कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीनं, जसं आज तुम्ही सगळे शिक्षक बांधव इथं आहात प्रशिक्षण घेण्यासाठी,
तसंच आमचे पण प्रशिक्षण होतात. प्रशिक्षणावर केलेला खर्च हा खर्च नसून गुंतवणूक आहे, हे आपण आपल्या कुटुंबासाठी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. अर्थसाक्षरतेमध्ये ती पण गोष्ट येते. आता ह्या सोबतच काय येतं की खर्च करणे, त्याच्या पुढे ह्या ज्या आवश्यक गरजा आहेत त्याच्या पलीकडे एक आहे, ती म्हणजे आपलं मौज मजेसाठी खर्च करणं. सिनेमा पाहायला जाणं, हॉटेलिंग करणं, वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेटी देणं, हे करणं. याच्यासाठी किती खर्च केला पाहिजे त्याचा पण आपण पुढे विचार करू. त्याच्यानंतरचा विषय आहे की पैसा साचवून. आता खर्च करताना आपल्यामुळे एक ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे पहा, की अंथरूण पाहून पाय पसरले पाहिजे. याचा अर्थ काय सांगितलेला आहे, याचं तात्पर्य काय आहे? मला जर 1000 रुपये पगार असेल तर मी त्या 1000 रुपयाच्याच हिशोबाने खर्च केला पाहिजे. अर्थशास्त्रज्ञांनी असं सांगितलेलं आहे की तुमचे जे एकूण उत्पन्न आहे त्याच्यातून तुम्ही किमान 20% रक्कम हिचा संचय केला पाहिजे. जसं आपल्या धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की तुमच्या याच्यामधलं तुम्ही 5 ते 10% रक्कम ही सत्कार्यासाठी खर्च केली पाहिजे, देवासाठी खर्च केली, देवासाठी म्हणजे सत्कार्यासाठी खर्च केली पाहिजे. जसं हे त्याला आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. ह्या मुस्लिम समाजामध्ये त्याला जकात असं म्हटलं जातं. किंवा तुमच्या उदरनिर्वाहाच्या तुम्ही एक ठराविक रक्कम सत्कार्यासाठी दिली पाहिजे. समाजामध्ये मानवता वाढीसाठी किंवा अन्य याच्यासाठी आपण तो पैसा सत्कारणी लावला पाहिजे. त्याचा पुढचा विषय येतो की पैसा साचवून. सगळ्याच असं वाटतं की जसं आता मॅडमनी सांगितलं किंवा ते पठाण सर म्हणतात किंवा पैसे तर येतात पण खर्च कसे होते ते काही कळत नाही. किंवा एखाद्या कुठल्याही ज्योतिषाला जर तुम्ही हात दाखवला त्याचा पहिला डायलॉग असतो की तुमच्याकडे पैसा भरपूर येतो पण ते टिकत नाही, आलेला पैसा टिकत नाही, तुम्ही खूप चांगली आहेत, हे प्रत्येक ज्योतिषाचा पहिला डायलॉग असतो. आणि तोच आपल्या सगळ्यांचा आहे. मी काही तुमच्यापेक्षा वेगळा नाही. हे कशामुळे होतं तर नियोजन नसल्यामुळे. आता पुढचं याच्यामध्ये आर्थिक नियोजन हा विषय त्याला जोडून आहे. खूप जण प्रत्येकाचं हे म्हणणं आहे किंवा पैसा येतो पण ते काय मला जमतच नाही राहू टिकवायला. आर्थिक नियोजनासाठी काय असलं पाहिजे तर आर्थिक शिस्त असली पाहिजे. जसं मी आधी सांगितलं किंवा उत्पन्न करणं म्हणजे पैसा मिळवणं ह्याच्यापेक्षाही पैसा खर्च करण्याला जास्त बुद्धिमत्ता लागते. आजचं युग तर असं आहे की तुम्हाला दुसऱ्याला फसवण्यासाठी जर 10% बुद्धी हवी असेल तर आपण फसले न जाण्यासाठी आपल्याकडे 100% बुद्धिमत्ता पाहिजे. कारण आता हे डिजिटल युग आहे. हे अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत. अर्थसाक्षरतेचं तुम्ही जर 25-30 वर्षापूर्वीचा जर काळ पाहिला तर असं आपल्या घरामध्ये ज्या महिला आहेत त्या बचत करायच्या. नवऱ्यांना माहीत असायचं कोणत्या डब्यामध्ये पैसे सापडतील, मग त्यांची बचत करण्याची किंवा ते संचय करून ठेवण्याची पैशाची, तांदळाचा डबा म्हणा किंवा काही असे गाडगे, त्याच्या आधीची हे डबे तर समजा 25-30 वर्षाची, त्याच्या वरच्या पिढीनं गाडग्यामध्ये पैसे ठेवायचे जे आपले थोडेफार असतील ते. मी तर म्हणतो असा की आजच्या काळामध्ये पैसा कमावणे, पैसा खर्च करणे, पैशाचा संचय करणे आणि त्याच्यापेक्षाही जास्त अवघड कुठली गोष्ट असेल तर पैशाची गुंतवणूक करणे. कारण पैशाची गुंतवणूक डब्यात ठेवले तर पैसे वाढतील का? प्रत्येकाला काय वाटतं की आपल्याजवळ असलेला पैसा हा वाढला पाहिजे, त्याची वृद्धी झाली पाहिजे. मग आपण काय करतो, गुंतवणुकीचे काय हे बँका, पतसंस्था, मल्टीस्टेट, निधी, शेअर मार्केट, सोनं, स्थावर मालमत्ता. स्थावर मालमत्ता वाढू शकते, जंगम वाढती का?
संपत्तीमध्ये समजा मी 4 व्हीलर गाडी विकत घेतली तर त्याची दुसऱ्या दिवशी किंमत काय होती, कमी होती. पण मी एखादा प्लॉट घेतला तर त्याचं काय होईल महिन्याभराने, नाही तर ₹1.25 तरी होईल. स्थावर आणि जंगम मालमत्तेमध्ये हा फरक आहे. जंगम मालमत्तेचा अर्थ काय आहे, जी मूवेबल प्रॉपर्टी आहे ती. आणि स्थावरमध्ये जिचा हालचा आता समजा ही इमारत आहे, ही झाली स्थावर मालमत्ता. मग आपण गुंतवणूक करतो ह्या सगळ्या प्रकारांमध्ये. आता हे करत असताना बऱ्याचदा आता मी याच क्षेत्रामध्ये गेल्या 28-30 वर्षापासून काम करतोय म्हणून सांगतो की राष्ट्रीयकृत बँका, नागरी सहकारी बँका, पतसंस्था, मल्टीस्टेट, निधी, हे जे प्रकार आहेत इन्व्हेस्टमेंट कंपन्या, याच्यामधला फरकच चांगल्यांना हे होत नाही. आता मधल्या काळामध्ये ज्ञानराधाचं प्रकरण तुमच्या सगळ्यांच्या कानावर आलं असेल. असे अनेक अलीकडच्या काळात हे झाले, परंतु ज्ञानराधा प्रामुख्याने मोठं प्रकरण. याच्यामध्ये अगदी मान्यताप्राप्त वृत्तपत्रांनी सुद्धा ज्ञानराधा बँकेचा घोटाळा, ज्ञानराधा बँकेमध्ये अनेक हजारो लाखो कोटींच्या ठेवी अडकल्या. मुळात आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचे फरक, मूलभूत फरक आपण लक्षात घेतले पाहिजेत. राष्ट्रीयकृत बँक म्हणजे काय, त्यांना शासनाची हमी आहे. पोस्ट खातं काय आहे, त्यांना शासनाची हमी आहे, पोस्टाचाच व्यवसाय, शासनाचाच व्यवसाय. नागरी सहकारी बँका ह्या वेगळ्या आहेत. नागरी सहकारी बँकांना RBI आणि सहकार खातं असं जॉईंटली त्यांच्यावर नियंत्रण आहे. त्याच्या खालोखाल म्हटलं तर पतसंस्थांना फक्त सहकार विभागाचं नियंत्रण आहे आणि सहकार कायदा 1961च्या कायद्याप्रमाणे ते चालतं. त्याच्या पुढे आपण विचार करू मल्टीस्टेट. ज्ञानराधा ही ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी असं तिचं पूर्ण नाव आहे. शेवटी ती पतसंस्थाच आहे. तिला मल्टीस्टेट का म्हणतात, तर ज्या पतसंस्थांनी केंद्राच्या याच्यामध्ये जाऊन तिथून मल्टीस्टेटचं लायसन प्राप्त केलेलं आहे, म्हणजे एकापेक्षा अधिक राज्यांमध्ये, ज्याला बहुराज्यीय आपण असं म्हणू, अधिक राज्यामध्ये आपला व्यवसाय करण्यासाठी परवानगी मागितली आणि ती त्यांना शासनाने दिली, ते असतात पतसंस्थाच. फक्त त्यांना मल्टीस्टेटचं लायसन प्राप्त असतं आणि त्यांचे कायदे वेगळे असतात. त्यांना केंद्रीय जो मल्टीस्टेट कायदा आहे तो लागू होतो. पतसंस्थांना ही 1961चा जो सहकार कायदा आहे हा लागू होतो. प्रथमतः आपण किमान ह्या बेसिक गोष्टी तरी विचारात घेतल्या पाहिजे. अनेक जण आता मी पाहतो, शिक्षक असो किंवा चांगले सुशिक्षित तिथं संस्थेत आलेला असेल तर त्याला जर कुठून फोन आला तर तो सांगतो किंवा की मी मानसी बँकेत बसलेलो आहे. ही जी गोष्ट आहे, काही वृत्तपत्रांनी सुद्धा बातम्या देताना त्या ज्ञानराधाचा बँक म्हणूनच उल्लेख केलेला आहे. मी त्याच्यावर त्या काळामध्ये एक फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती, ती गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये पण महत्त्वाची होती. आधी आपण हे बेसिक फरक लक्षात घेतले पाहिजेत आणि मग आपण आपल्या गुंतवणुकीचा विचार केला पाहिजे. मी जसं तुम्हाला सांगितलं की पैसा कमावण्यापेक्षा पैसा खर्च करण्याला अधिक आपण लक्षपूर्वक केलं पाहिजे आणि त्यापेक्षाही अधिक लक्षपूर्वक आपण गुंतवणुकीसाठी हे केलं पाहिजे. गुंतवणुकी करताना काय पाहिलं पाहिजे आपण, पहिली गोष्ट सुरक्षितता पाहिजे आणि दुसरी गोष्ट लाभता पाहिली पाहिजे. त्याची प्रॉफिटेबिलिटी काय आहे, की त्याच्यातून आपल्याला जो परतावा मिळणार आहे तो किती मिळेल, तो पुरेसा आहे का, मग ती तुलनात्मक आपण त्याचा विचार करून. परंतु प्रथम प्राधान्य कशाला दिलं पाहिजे, तर सुरक्षिततेला. आता सुरक्षिततेला प्राधान्य देत असताना समजा सगळ्यात सुरक्षित पैसा कुठं, आपण समजा आता पहिली जे आपण जिथून सुरू केलं की घरी डब्यामध्ये पैसे ठेवून, पण त्याला चोराची भीती आहे, घरात चोरी झाली तर. आणि दुसरी गोष्ट, त्या डब्यात ठेवलेले पैसे 1 रुपयाचं कधीतरी तुम्ही 50 वर्ष जरी ठेवले तर एखादा 1.5 रुपये होणार आहे का, तर नाही होणार. मग त्याच्या पुढे जाऊ आपण राष्ट्रीयकृत बँकेचा विचार करू. आता राष्ट्रीयकृत बँकेमधले जे व्याजदर आहेत डिपॉझिटची, समजा आपल्यासमोर त्याच्यात वेगवेगळ्या स्कीम आहेत. मग ते मुदत ठेव आहे,
आवर्ती ठेव आहे, ज्याला आपण RD म्हणून ज्याला म्हणतो, रिकरिंग डिपॉझिट. त्याच्यानंतर आणखी काही वेगवेगळ्या स्कीम आहेत. त्याच्यामध्ये जर ठेवले तर त्याच्यातला जो मिळणारा परतावा आहे तो कमी आहे. त्याच्यानंतर पोस्ट खात्यातला पण कमी आहे. मग त्याच्या खालोखाली तर नागरी सहकारी बँका, त्यांच्यावर कुणाकुणाचं नियंत्रण आहे? RBIचं आहे आणि सहकार खात्याचं आहे. RBI त्यांचं दरवर्षी ग्रेडेशन करतं, A, B, C असे ग्रेड त्यांना मिळतात आणि सहकार खातं पण त्यांचं ऑडिट करतं. असं जॉईंटली त्यांचं चालतं. त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघतो की कितीतरी नागरी सहकारी बँका अडचणीत आल्या, RBIने त्यांना दंड केला आणि लोकांच्या ठेवी देणं बंद झालं. अलीकडच्या काळामध्ये मलकापूर नाव ऐकलं असेल तुम्ही, मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. त्याच्यानंतर आदर्श महिला बँक संभाजीनगरची. या दोन्ही बँकांना RBIने बंधनं घातली आणि त्यांचे व्यवहार ठप्प झाले. आज एकाही ठेवीदाराला ती रक्कम मिळत नाही. त्याच्यानंतर आपण विचार करू पतसंस्थांचा. गुंतवणूक करताना काय बघितलं पाहिजे? आता आपण तर समजा कॉमन आहोत, जनरली काय पाहून 15 वर्षापूर्वीचा काळ असा होता, 10 वर्षापूर्वीचा, की त्या पतसंस्थेच्या ठेवी किती आहेत त्यावर त्या पतसंस्थेचा स्टँडर्ड तयार व्हायचं, त्याची गुणवत्ता मानली जायची, त्याच्या ब्रँचेस किती आहेत, त्याच्या ठेवी किती आहेत याच्यावर. परंतु आज ती परिस्थिती नाही. सगळं अर्थकारण पूर्ण भारताचं बदललेलं आहे. त्याचं कारण असं आहे की डिजिटल करन्सीमध्ये जवळपास नाही म्हणलं तर आता आजही 40% अधिक डिजिटल करन्सीने काम होतं आहे. डिजिटल करन्सी म्हणजे काय? थोडक्यात आता इथं प्रत्येक जणाकडे मोबाईल असणार आहे अँड्रॉइड, आणि प्रत्येक जणाकडे फोनपे, गुगल पे असणारच आहे. तो फोनपे, गुगल पे आपल्या बँक खात्याशी कनेक्ट असतो. आपल्याला एखाद्याला पैसे पाठवायचे तर आपण अवघ्या 5 मिनिटामध्ये ती रक्कम देऊ शकतो. 20 वर्षापूर्वी जर ही कल्पना आली असती तर लोकांनी वेड्यात काढलं असतं, किंवा हे कल्पनेच्या पलीकडचं होतं त्या काळात की अशी काही डिजिटल करन्सी असू शकते, ही कल्पना होऊ शकत नव्हती. आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा ही फोनपेनी अनेक व्यवहार होताना आपण पाहतो. आपल्याला ते आता अंगवळणी पडले, कॉमन झाले. तर हे पाहत असताना काय, आता पतसंस्थेचा विषय आपण घेतला की त्याची त्या रकमेची सुरक्षितता लक्षात घेताना आपण काय पाहिले पाहिजे? तर पहिली गोष्ट अशी पाहिली पाहिजे की ते चालवणारं कोण आहे. दुसरी गोष्ट पाहिली पाहिजे की ते चालवणाऱ्यांना त्याचं ज्ञान आहे का, त्यांचा या क्षेत्रातला किती वर्षाचा अनुभव आहे. जसं आपण आपल्या मुलाला जर शाळेत टाकायचं असेल तर काय विचार करतो, किंवा चांगली शाळा कोणती आहे, मग ते चालवतो कोण आहे, मग त्यांना किती वर्षाचा त्याच्यातला अनुभव आहे. मग आपण दुसरीकडे टाकण्यापेक्षा आपलं पोरगं तांबेसरच्या शाळेत टाक. ही कॉमन गोष्ट आहे, कारण त्यांना त्याच्यामध्ये ते निष्णात झालेले आहेत, त्यांना त्याच्या प्रत्येक गोष्टीचं संपूर्ण नॉलेज आहे, म्हणून आपण ती गोष्ट करतो. बरोबर आहे ना? आज काय होतं गुंतवणुकीच्या बाबतीत, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात जास्त बुद्धिमत्ता तुम्ही पैसे ठेवण्यावर लावली पाहिजे, आणि तीच होताना दिसत नाही. समाजामध्ये आपण अनेक गोष्टी ऐकतो की ही बँक बुडाली, ह्या पतसंस्थेचं हे झालं. एक तर पतसंस्था पैठण शहरामध्ये एक ब्रँच आली देवई नावाची, 1 वर्षभरच ती कार्यरत होती. पैठण शहरातून तिने जवळजवळ 6.5 कोटीपेक्षा अधिक रक्कम घेऊन आज तिचे जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या ब्रँचेस बंद आहेत. एकालाही 1 रुपया मिळालेला नाही किंवा मिळणारही नाही. पतसंस्था ही कोण चालवते आणि ती कशी चालते? अगदीच मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही तिचं बॅलन्स शीट बघा, प्रॉफिट अँड लॉस बघा, तिचे काय, आणि ते पाहिलं तरी ते सर्वसामान्याला कळण्याच्या पलीकडची गोष्ट आहे ती. कारण त्या बॅलन्स शीटमध्ये काय काय असतं हे आम्ही जेव्हा 20-20 वर्ष 25-25 वर्ष काम करून सुद्धा काही लूप फॉल्स आमच्याकडून सुटतात. आम्ही पण आज प्रशिक्षण घेऊन परत त्याच्यात अपडेट होतो. अशा परिस्थितीनं सर्वसामान्य माणसाला ते हे होत नाही. तुम्ही किमान हे बघा किंवा ते चालवणारं कोण आहे, ती संस्था नफ्यात आहे का, तिचे डिपॉझिट किती आहेत, तिचं वाटप किती आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिचा NPA किती आहे. NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स, ज्याला अनुत्पादक मालमत्ता असं म्हणतात. जे कर्ज दिले
परंतु ते वसूल होत नाही. त्याला आमच्या बँकरच्या भाषेमध्ये NPA अकाउंट म्हणतात. थोडक्यात काय आहे की त्याची थकबाकी किती, एवढ्या गोष्टी तुम्ही जर त्या ब्रँच मॅनेजरशी बसून विचारल्या तर तुम्हाला सहजपणे या गोष्टी लक्षात येतील किंवा आपण कुठं पैसे ठेवले पाहिजे. आज अशी परिस्थिती आहे की आपण आपल्या कुटुंबामध्ये कशी आपल्या याची कसरत करून आपला संसार पुढं चालवतो हे प्रत्येकाला माहिती. आपल्या पोराच्या हातात आपण 100 रुपये दिले तर आपण त्याला हिशोब विचारतो की काय केलं होतं या पैशाचं. मग तसंच ह्या संस्था जिथं तुम्ही बचत करताय त्या त्यांचे दरवर्षीचे आर्थिक लेखेजोखे त्या सभासदांसमोर त्या ग्राहकांसमोर ठेवतं की नाही ठेवत ते पण पाहिलं पाहिजे. कुठल्या मल्टीस्टेटचं तुम्ही बॅलन्स शीट प्रसिद्ध झालेलं पाहिलं, कुठल्या मल्टीस्टेटचं तुम्ही अहवाल एखाद्या सभासदा आलेला बघितला. पतसंस्था ही सर्वसामान्य माणसाची पत उंचावणारी एक आर्थिक प्रतिष्ठान आहे. ज्याला SBI नॅशनलाइज बँका दारात उभं करत नाही, ज्याला पत नाही त्याला पत निर्माण करून देणारी पतसंस्था आहे. मी पतसंस्थे जर ठेवली पाहिजे असं काही मला म्हणायचं नाही. मी काही इथं मानसीचं प्रमोशन करायला नाही आलो, परंतु या विषयाला एक अनुकूल हे आहे म्हणून तुम्हाला ते सांगतो. आता गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये आपला विषय चाललेला होता. हे पतसंस्थेचं झालं, बँकाचं झालं. याचे खालोखाल जाऊन अलीकडच्या काळामध्ये तुम्ही शेअर मार्केटचा हे बघितला असेल अनुभव किंवा कोणाकडून तरी तुम्ही ऐकला असेल किंवा कदाचित तुमच्यापैकी कोणी पैसे लावलेही असतील. इथं आपल्या शेवगाव तालुक्यामध्ये एक गाव आहे, तिथं कवडे नावाचा एक 22-25 वर्षाचा मुलगा होता. त्यांनी आपलं काय शिकला असेल, नंतर त्यांनी एक शेअर मार्केटमधला कोर्स केला आणि मग त्यांनी एक फंडा सुरू केला त्या परिसरामध्ये की 1 लाख रुपये गुंतवणूक करायची तुम्ही आणि दर महिन्याला 10,000 रुपये घेऊन जायचे व्याजापोटी. काही जणांनी केले. आता लाखाला 10,000 रुपये भेटतात म्हणजे काय सोपी गोष्ट आहे. हां, इथं मरमर करीत बसा आहे. कारण आता समजा पतसंस्था, आमच्या पतसंस्थेत जर ठेवले मानसीमध्ये तर 850 रुपये भेटतात 1 लाखाला महिन्याला. 850 ते 950 रुपये. तो 10,000 रुपये देतोय. लोकांनी ठेवायला सुरुवात केली. तो त्याचं दर महिन्याला व्याज परत द्यायला सुरुवात केली त्यांनी. त्याचा हळूहळू करता करता 3,500 करोड रुपयाचा बिझनेस झाला. आज तुम्ही बोधेगाववरून जर शेवगावला चालले तर तिथं त्याचं एक 3,000 स्क्वेअर फूटचं मोठं कार्यालय आहे. तो शेवटी जेव्हा पैसे द्यायचे, त्याचं व्याज द्यायची ज्या दिवशी वेळ यायची त्या दिवशी आपली शुक्रवारच्या बाजारात तरी कमी गर्दी असायची. एवढी गर्दी तिथं व्याज घ्यायला जायची आणि सगळ्यांना पेड करायचा. त्याच्याकडे डायरेक्ट व्हॅनच यायचे त्या कॅशच्या. ते कॅशच्या व्हॅन खाली व्हायचे त्याच्या आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी ते लोक व्याज घेऊन जायचे. मग लोकांना काय 4 महिने पैसे मिळाले, 5 महिने पैसे मिळाले. मग मला मिळाले 5 महिने. मी सांगायचं तांबेसरनी माझ्या बाबा येऊन पाहायचं आलं काही, यांनी 5 महिन्यात 50,000 रुपये याचे आले, लाख रुपये त्याच्याकडेच राहिले. चला आपणही लावू. असं करता करता त्याच्याकडं 3,500 करोड रुपयाचं भांडवल तयार झालं आणि नंतर तो गायब झाला. काही जणांनी घरदारं विकून तिथं पैसे लावले. हे उदाहरण तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल हा किस्सा. हा, त्यांनी लावले असतील, पण आता कसं जाहीरपणे सांगायला नको म्हणून सांगत नसतील. कारण जनरली माणूस कसं आहे फसल्यानंतर सांगत नाही. खूप जण असे की आमच्या स्वतः संस्थेचे जे वकील आहेत त्यांनी ज्ञानराजामध्ये पैसे ठेवलेले होते. ते कधी नंतर ज्या कळालं खूप दिवसांनी आम्हाला. तर असं हे का फसतो माणूस माहिती आहे का? तर प्रमुख कारण असे की अधिक लाभाची लालसा. आता हा जर कॉमन विचार केला किंवा मार्केट ट्रेंड काय आहे, समजा आपण सोन्याचं उदाहरण घेऊ. सोन्याचं मार्केट ट्रेंड काय आहे सध्या? 90,000, 95,000. कालचा 95,000चा रेट होता. आणि एखादा जर सोनार म्हणला किंवा मी 60,000 देतो, मग काय करणार आपण? काय करणार? का बरं नाही घेणार? हां, मग जर आपण तो तसा विचार करू शकतो तर मग इथं गुंतवणूक करताना हा विचार का नाही केला पाहिजे? किंवा सगळीकडचा मार्केट रेट काय आहे डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजदराचा? तर साधारणपणे नॅशनलाइज बँक 6 ते 7, नागरी सहकारी बँक 7 ते 7.5,
पतसंस्था 8 ते 9, 9.5. मग लाखाला 10,000 रुपये देणारा काय करीत असेल? हा, ते झालं. त्याच्यानंतर बरं, एका ठिकाणी गुंतवणूक एकदा फटका बसल्यानंतर सुधारतो का माणूस? तुम्ही अनेक उदाहरणं ऐकली असतील. सगळ्यात आपल्या तालुक्यातलंच उदाहरण आहे. मला वाटतं मावस गावांचा एक BKC, हा BKC का काहीतरी असं, ते KBC तर ते नाही, ते चव्हाण हे जे म्हणतात ते, हा, त्यांनी एक असंच दामदुपटीचं आमिष दाखवून तिथल्या लोकांनी त्या गावातला एक माणूस, फक्त एकच माणूस असा आहे की त्यांनी काही पैसे लावले. बाकीच्यांनी घरं बिरं हे करून विकून पाहुण्यावाल्याकडून आणून तिथं ठेवली. ती म्हणजे त्या गोष्टीला मला वाटतं झाली असतील आता 12-1 वर्ष, हा 10-15 वर्ष. त्याच्यानंतर सातत्याने ह्या घटना घडत जातात. तरी आपण अर्थसाक्षर का होत नाहीत? मल्टीस्टेट किती गेल्या? तापी गेली. सगळ्यात आधी मी जेव्हा सहयोगमध्ये काम करायचो तेव्हा भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था नावाची महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी 333 कोटी रुपयाच्या ठेवी असलेली पतसंस्था बुडाली. त्याच्यानंतर रामचंद्र हरिबळे नावाची एक हे होती, एक BHR म्हणून, तुम्ही रिक्षाच्या पाठीमागं त्यांचे हे असायचे, भाईचंद हिराचंद सोनी, तापी. तरी पण आपण काय करतो? मग अर्थसाक्षर कधी होणार आपण? तरी पण पुन्हा एखाद्या लाखाला 10,000 आला की चाललीच त्याच्या मागे. ते तर मी तिथलं उदाहरण सांगितलं तुम्हाला, इथलं पैठणमधलं उदाहरण आहे. त्यांनी तर काय केलं बरं, त्याच्याकडं कसं, समजा तुम्ही पतसंस्थेत पैसे ठेवले तर आम्ही कमीत कमी तुम्हाला सर्टिफिकेट देतो की तुम्ही एवढे पैसे या दिवशी ठेवलेले आहेत, त्याची इतक्या महिन्यानंतर एवढे पैसे होतील, त्याचा व्याजदर हा आहे. अधिकृत आम्हाला लायसन पण आहे ठेवी गोळा करायचं. त्या शेअर मार्केटवाल्याकडं तर काहीच नसतं. जसं तुमच्यातले कोणी खेळले नसतात, पण मटक्याचे आकडे कसे तसं त्याने आपले हे करून एका चिठ्ठीवर लिहून द्यायचं. कारण 5-6 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक जण आला, ती म्हणतो तिथं असं चालू आहे, लाखाला 10,000 रुपये आणि मी एवढे पैसे हे केलेत आणि तुमच्याकडे काय एवढे शिकत येत नाही. त्यातले काही आपले आमच्या मित्रांनी पण ठेवले तिथं काही. तर मग मी त्याला बाकी सगळं समजून सांगितलं त्या दोघा-तिघाला. त्याच्यापैकी एका जणाला माझं पटलं, दोघाला नाही पटलं. ते म्हणे 850-900 रुपये घेण्यापेक्षा ते 10,000 घेत, 10 महिने सगळे जिकडे तिकडे आपले पुन्हा आपले लाख परत. तिथून हे आपल्या बाजूला मुंगी गाव आहे. मी काय म्हणत असतो लोकांना, तुम्ही लेकराच्या हातात 10 रुपये दिल्यानंतर विचार करता की नाही? मग तुम्ही असे पैसे डायरेक्ट कसे काय देऊ शकता? याचा अर्थ तुम्ही किती अर्थसाक्षर आहेत, तुम्हाला व्यवहाराचं काही ज्ञान आहे का? त्यांनी पण असंच केलं. जवळजवळ 11 कोटी घेतले त्यांनी. त्याच्या गावामध्ये घर होतं, गावामध्ये एक परमिट रूम होतं. त्यांनी परमिट रूम मधला माल कमी केला, जयस्वाल नाव होतं त्याचं, दोघं भाऊ, कमी केला आणि सकाळच्या बसमध्ये आईवडिलाला बसून दिलं. दोघा भावांनी दिवसभर गावात उधारी वसूल केली परमिटची. त्याच्यात एका जणांना बळजबरीत आला, त्याच्याकडे 2 लाख रुपये दिले. ती म्हणे आता नको देऊ, उद्या दे. नाही घेऊन टाका, आज पुन्हा उद्या खर्च झालं काय करायचं? कशासाठी? ते लाखाला 10,000साठी. त्याने आपले ते घेतले आणि रात्री 12 वाजता ते दोघं जण गायब झाले. त्यांनी त्याच्या मॅनेजर जो होता गावातला त्याला मेसेज टाकला की आम्ही गाव सोडून चाललेले. ज्याला घर लागलं त्यांनी घर घ्यावं, ज्याला दुकान लागले त्यांनी दुकान घ्यावी, ज्याला त्याच्यातला माल लागला त्यांनी घ्यावा. घराच्या दुकानात चाव्या मारुतीच्या देवळामध्ये ठेवलेल्या आहेत. जुन्या काळात अशी पद्धत होती की जर गावातून एखाद्याला बेदखल म्हणजे पळून जायचं असेल, त्यांनी आपली घरात चावी मारुतीच्या देवळात नेऊन ठेवायची आणि गायब व्हायचं. अगदी त्या स्टाईलनं तो गायब झाला. 11 कोटी रुपये ते मुंगीसारख्या छोट्या गावामधून गेले. आणि त्याच्यातला एक पठ्ठ्या माझा मित्र असा आहे की त्याला मी म्हणलं का रे काय झालं आता? आपले 50च गेले म्हणे. 50 तर वापस आले, 5 महिने मला मिळाले. तो जर पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि तो जर असं म्हणत असेल की 5 महिन्यानंतर त्याचे 50 गेल्याचं दुःख, 50,000 गेल्याचं दुःख नाही, 5 महिने मला 10,000 रुपये मिळाले ना बर. आणि असा कधी इकडे बसला तर चहा पाजायचं नाही. तर असो, गुंतवणूक करताना जशी आपल्याला सुरक्षितता पाहिली पाहिजे तशीच आपण लाभता पण पाहिली पाहिजे. परंतु लाभता पाहत असताना अति हव्यास केला नाही पाहिजे. हे अर्थसाक्षरतेचं एकदम साधं सोपं गणित आहे.
याला काही फार मोठं अर्थशास्त्रज्ञाच्या मदतीची गरज नाही. दुसरी गोष्ट आहे की पैसा आपल्याला उभा करायचा आहे, आपल्याजवळ पैसा नाही, कुठल्या तरी गोष्टीसाठी आपल्याला पैसा लागतो, प्रत्येकाला लागतो ना पैसा. कधी कधी जास्त पैसे लागतात, काय करतो, लोन काढ. बरं, तर माझा एक प्रश्न आहे, फक्त मला त्याचं प्रामाणिकपणे उत्तर द्या की ज्यांनी कर्ज घेतले, त्या पतसंस्था असेल किंवा बँक असेल, किती जणांनी तो कर्ज अर्ज पूर्ण वाचलेला आहे? तुम्ही सह्या केल्या की नाही? सह्या केल्याशिवाय बँकेने किंवा पतसंस्थेने कर्ज दिले की तुम्हाला? मग किती जणांनी तो कर्ज अर्ज पूर्ण वाचला? कर्जदार तिथे सह्या करताना तिथे बसून त्याला विचारतो क्लर्कला, असे मला आठवड्यातून कितीतरी उदाहरणं माहिती, मी तोच व्यवसाय करतो. ते विचारतात की अजून कुठं सह्या राहिल्या पाय आले, आणि त्यांनी सांगितलं का ते पाटील सरनी फाईल टाकली वाटतं तुमच्याकडे कर्जाची. म्हणलं हा. त्याने आपले साक्षीदार म्हणून सही करायला. मी त्यांना पाहिलं खालीवर, म्हणजे महाविद्यालयात आता बरोबर तुम्ही म्हटले, जामीनदार आणि साक्षीदार याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. साक्षीदाराचा अर्थ काय, किंवा मी तिथं होतो, मी पाहिलं हे यांनी याला मारलं होतं, यांनी याची गाचांडी धरली होती, किंवा यांनी या कागदावर सह्या केलेल्या आहेत, मग समोर केलंय साक्षीदार. जामीनदाराचा अर्थ काय आहे, त्यांनी जर भरले नाही पैसे तर मी म्हणून मी तुम्हाला असं विचारलं की तुम्ही जो करारनामा आहे, जी वचन चिठ्ठी आहे, कर्जाचा जो अर्ज आहे, तो तुम्ही वाचलाय का? याचे दुष्परिणाम काय होतात पुढे पहा. आता हे कर्जदार आणि साक्षीदार, आपले जामीनदार आणि साक्षीदारामधला तुम्हाला हे कळालं. कर्जदार, जामीनदार आणि साक्षीदार हे वेगवेगळे आहेत. एक कर्जदार आणि दोन जामीनदार ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. जेव्हा तुम्ही जामीनदार म्हणून सह्या करता, जामीनदार हा कोणत्याही बँकेमध्ये सहकर्जदार असतो. जामीनचा अर्थच हा आहे की यांनी नाही भरले मी देईन. अगदी हे स्पष्ट आहे त्याच्या पाठीमागचं. जामीन घेण्याचा अर्थच तो आहे. कोर्टामध्ये पण जामीन घेतली ती जाती आरोपीची, तर त्याचा अर्थ असा असतो की हा याला इथं तारखेला हजर करायची जबाबदारी माझी. तर आता जामीनदार, साक्षीदार आणि बँकेला, कोणत्याही बँकेला हा पूर्ण कायद्याने अधिकार आहे की पैसे कोणाकडून वसूल करायचे. त्याचं कारण आहे, तुम्ही जे ॲग्रीमेंट दिलेलं असतं की श्री अमुक अमुक यांनी आपल्या पतसंस्थेतून या अमुक अमुक कारणासाठी एवढं कर्ज घेतलेलं आहे, त्यासाठी मी आम्ही, तिथं काय असतं लिहिलेलं, मी आम्ही संस्था जेव्हा ते मागेल तेव्हा देण्यासाठी बांधील आहोत, ती आमची कायदेशीर जबाबदारी आहे. आता नंतर पुढं काय होतं पहा, की तो कर्जदार जातो थकीत, तो NPA मध्ये जातो. संस्था नोटीस पाठवते, ती जामीनदाराला पण येते, तो आपलं तू देतो टाकून, आपलं थोडीच आहे, ते आमक्याने घेतलं होतं कर्ज, त्याचं काय करायचं मला. तसं प्रक्रिया पुढे जाते कारवाईची. नंतर दुसरी नोटीस येते, तिसरी अंतिम नोटीस येते. त्याच्यानंतर काय होतं, बँक 101 ची कारवाई करते. बँकेला 101 चा दाखला मिळतो, बँक अथवा पतसंस्थेला. नंतर काय होतं, त्या 101 च्या आधारे त्या कर्जदाराचे आणि दोन्ही जामीनदाराचे जेवढ्या बँकेमध्ये कर्ज खाते, आपलं खाते असतील, मग सेव्हिंग खाता असेल, त्याचं डिपॉझिट असेल, करंट असेल, ते सगळे खाते सीज होतात. मग हा जो साक्षीदार म्हणलेला असतो ते जातो तिथं, ते आधी पहिल्यांदाच तो बँकेच्या मॅनेजरवरच हे करतो, काय संबंध आहे माझं खातं हे करायचं, मी घेतलेलं आहे तुमच्याकडून कर्ज. ते नाही, पण तू अशा नियमाप्रमाणे हे आम्हाला या विशेष वसुली अधिकाऱ्यांनी म्हणजे पत्र आलेलं आहे, ते कोण आहे काय, त्याची तिथून सुरुवात. तो तिथून उठतो, ते बँक मॅनेजर काही त्याचं ऐकत नाही, तो सांगतो त्या बँकेची NOC, त्यांचा मेल गेल्यानंतर आम्ही हे तुझं खातं सीज केलेलं ओपन करू. तो तिथून उठतो आणि जो कर्जदार आहे त्यांनी जिथून कर्ज घेतलेले, समजा थोडक्यात असं मानसी पतसंस्थेने एकाचा खातं सीज केलं, तो माझ्या समोर येऊन बसतो, माझा काय संबंध, तुम्ही त्याच्याकडून वसूल करा ना. तेव्हा आम्ही सांगतो त्याला, किंवा तुझे कर्ज अर्ज हे वाच एकदा, तुझी सह्या आहे की नाही, हे काय लिहिलेलं आहे तो. तेव्हा आपलं काय त्याच्याकडून वसूल करा, त्याच्याकडून नाही झाले तर मग पाहू. म्हणलं नाही झाले म्हणून तुझ्याकडे पाहिलं ना.
तेव्हा अर्थसाक्षरतेमध्ये पैसा उभारणीमध्ये जसं कर्ज आहे, कर्ज घेणं जसं प्रत्येकाला आवश्यक आहे असं काही नाही, किंवा कर्ज आजच्या काळामध्ये तर ज्याच्याकडे जास्त कर्ज तो अधिक इकॉनॉमिकली त्याला जास्त चांगलं म्हटलं जातं. जुन्या काळामध्ये ते कर्जबाजारी म्हणून त्याच्याकडे हे केलं जायचं, परंतु जसा काळ बदलतो तसं तसं ती परिस्थिती बदलत जाते, अर्थकारण बदलतं तसे तसे त्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या संबंधित त्या सगळ्या गोष्टी बदलत जातात. गरजेशिवाय तर काही कर्ज घेत नाहीत, गरजेशिवाय कर्ज घेणारे खूप थोडे आहेत. आधी कर्ज घेताना हे नियोजन केलं पाहिजे आपण की आपल्याला कशासाठी कर्ज घ्यायचं, त्याचा विनियोग कुठं करायचा आहे आपल्याला. जसं अलीकडच्या काळामध्ये कृषी मंत्र्याचं एक स्टेटमेंट होतं, त्याच्यावर सगळ्यांनी आक्षेप घेतला माणिकराव कोकाटेंचं, की शेतकरी कर्ज घेतो म्हणे पोरीचं लग्न थाटामाटात करतो, त्याच्यावर आक्षेप घेतला. परंतु दुर्दैवाने ही गोष्ट खरी आहे. अनेक गोष्टी याच्यात म्हणजे बहुतांशी आपण हे काय करतो, कर्ज घेतो. आता आपण मी जसं आधी सांगितलं की अंथरूण पाहून पाय पसरले पाहिजेत, किती कर्ज पाहिजे, कशासाठी घ्यायचे, आपल्याला ते कुठं लावायचे, तो पैसा आपण कुठं लावणार आहेत कर्ज घेतलेला, मग ते लावल्यानंतर त्याच्यातून आपल्याला उत्पन्न येणार आहे का, येणार नसेल तर आपल्याकडे असलेल्या संचयातून आपल्याला मिळणाऱ्या दरमहाच्या उत्पन्नातून आपल्याला ते कर्ज भरू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. आणि ज्या कारणासाठी आपण कर्ज घेतलं त्याच कारणासाठी ते खर्चलं पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे आपल्या उत्पन्नाच्या हिशोबानेच आपण त्याचा विचार मिळ बसवला पाहिजे. नाही तर आज मी एक बँकर म्हणून इथं माझ्यासमोर एक जण येऊन बसतो, अशी कित्येक उदाहरण आहेत. तर ते काय चाललं दे घेऊ काय नाही, आपलं बोलणं होतं, ते कर्ज पाहिजे होतं. मग आमचा पुढचा प्रश्न असतो कशासाठी पाहिजे, हो करू काहीतरी करू, म्हणजे नाही आता पोरग 12वी झाले म्हटलं करू काहीतरी, बरं ठीक आहे. माझा त्याला प्रश्न किंवा ठीक आहे मग किती पाहिजे, तुम्ही किती देऊ शकता. आमची काही जास्त लिमिट नाही, 50-1 लाख रुपये देऊ शकतो आम्ही. एवढं काय करायचं म्हणजे याला काही माहित नसतं काय करायचं काय नाही, पोराला कोणता धंदा टाकून द्यायचा, पोराला ते येतो का नाही येत, किती कर्ज मिळू शकतं, काय मिळू शकतं. दुसरी गोष्ट, कर्जासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तुमचे ITR उत्पन्नाचं प्रमाणपत्र. ते कसं 2 प्रकारे असतं. जो पगारदार नोकर असेल त्याला वेतन प्रमाणपत्र, त्याचं सॅलरी सर्टिफिकेट. जो व्यावसायिक असेल त्याला त्याचं बॅलन्स शीट, ऑडिटेड जे बॅलन्स शीट असेल त्याचं, म्हणजेच ITR इन्कम टॅक्स रिटर्न ज्याला आपण म्हणतो. आता अनेक जणांना ते इथूनच भीती, इन्कम टॅक्सचं नाव काढलं की त्यांना वाटतं काहीतरी लय फार मोठं लपड आहे, ती आगे कुठं असलं इन्कम टॅक्स रिटर्न काय करायचं, ते काय करायचं इथूनच सुरुवात होती. मग आम्ही म्हणतो तुम्हाला तरी कर्ज काय करायचं. इन्कम टॅक्स रिटर्न असणं कर्जासाठी अत्यंत आवश्यक आहे. ते 3 वर्षाचं पाहिजे. आता 12 लाखाची लिमिट केलेली आहे शासनाने. कर मुक्त नफा उत्पन्न. मग जर आपण ते कमीत कमी 8-10 लाखाचं काढले, 3 वर्षाचे काढून ठेवले, भविष्यामध्ये आपल्याला ते निश्चितपणे उपयोगी येतील. तसंच दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही सिबिल नाव ऐकलं असेल. सिबिल रिपोर्ट. आजकाल हा सिबिल रिपोर्ट सगळ्या बँकांना त्यांनी बंधनकारक केला. आतापर्यंत नागरी सहकारी पतसंस्थांना नव्हता, या मार्चच्या परिपत्रकामध्ये त्यांनी पण बंधनकारक केला. हा सिबिल रिपोर्ट म्हणजे काय, तुम्ही अर्थसाक्षर आहात की नाही याचा आरसा आहे. याच्यामध्ये तुम्ही 2 प्रकारचे क्रेडिट स्कोअर येतात. एक मायक्रो फायनान्सचा क्रेडिट स्कोअर येतो आणि एक जे तुम्ही बाकी होम लोन किंवा गोल्ड लोन किंवा अन्य. ह्याच्यामध्ये काय काय रिपोर्ट येतात, असं जसं यांनी सांगितलं होतं, कर्ज घेण्यासाठी ते साक्षीदार म्हणून लागतं. साक्षीदार नाही तर जामीनदार, ज्याला आपण गॅरंटर असं म्हणतो. याच्यामध्ये ज्या माणसाचा काढला हा रिपोर्ट, त्यांनी कुठून कर्ज घेतलं होतं आतापर्यंत, किती अकाउंट त्याचे क्लोज झालेले आहेत, किती अकाउंट चालू आहेत, किती लोकांना त्यांनी जामीन दिलेली आहे, किती लोक थकीत आहेत, हा सगळा रिपोर्ट याच्यामध्ये निघतो. फक्त तुमचा पॅन नंबर आणि तुमचं OTP दिलं किंवा समजा आता हे कोणी काढला आहे तर कोणासाठी काढलेला आहे, मानसी महिला नागरी सहकारी पतसंस्थेसाठी, याचा स्कोअर तयार होतो. जसं आपले शाळेचे मार्क असतात तसे याचं
मार्किंग केलं जातं त्याच्या ग्रेडेशननुसार. तर याच्या स्कोअरमध्ये काय म्हटलेले आहे, 300 ते 499 मार्क जर मिळाले तर त्याला एकदम व्हेरी पुअरमध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर 500 ते 600 मार्क मिळाले तर पुअरमध्ये टाकलेलं आहे. 600 ते 649 असेल तर डाऊटफुल आहे. 650 ते 699 असेल तर फेअरमध्ये आहे. आणि 700 ते 749 असेल तर गुड आहे. आणि 750 ते 900 जर असेल तर एक्सलंट आहे. खूप छान या कॅटेगरीमध्ये. आता हे स्कोअर कसे ठरतात, तर आपण कुठल्या ठिकाणाहून कर्ज घेतलं आणि त्याची नियमित कर्ज परतफेड केली तर तुमचा स्कोअर वाढतो. तुम्ही एखाद्याला जामीन असाल, त्याचे हप्ते थकलेले असले तर तुमचा स्कोअर डाऊन होणार. हे सगळं कशाशी लिंक आहे, तर पॅनशी लिंक आहे. पॅन कार्ड माहिती ना तुम्हाला, पॅन नंबर, पॅन कार्ड. जसं तुमचं पॅन कार्ड असतं तर संस्था ज्या आहेत त्यांचा टॅन नंबर असतो. तर तुम्ही हा स्कोअर वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर तुम्ही कर्ज पण घेतलं पाहिजे आणि ते नियमित पण फेडलं पाहिजे. NPA मध्ये आपलं कुठलंही अकाउंट गेलं नाही पाहिजे. आता नागरी सहकारी ज्या बँका आहेत त्यांना आता 1.5 महिन्याचा NPA आलेला आहे. समजा मी कर्ज घेतलं आणि मी 45 दिवस हप्तेच भरले नाही. हप्ता तर कसा असतो महिन्याचा, EMI महिन्यालाच भरावा लागतो. मी जर 45 दिवस भरलं नाही तर माझं कर्ज खातं हे NPA मध्ये जातं. तुम्ही नागरी सहकारी बँकेतून कर्ज, पतसंस्थेतून कर्ज घेतलं तर 6 महिने जर एखाद्याने कर्ज भरले नाही त्याचे EMI तर ते थकीतमध्ये जातं आणि NPA मध्ये मार्क होतं. या गोष्टी आपण कायदेशीर या सगळ्या बाबींचा विचार करून आपण आपली अर्थ साक्षरता वाढवली पाहिजे आणि आर्थिक शिस्त पाळली पाहिजे. अर्थ साक्षरतेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर कमिटमेंट पाळली पाहिजे. समजा मी सरकडून 10,000 रुपये घेतले, त्यांना म्हणलो किंवा मला एक 8 दिवसासाठी तुम्ही पैसे द्या, मी तुम्हाला 8 दिवसांनी आणून देतो. आपल्या सगळ्यांनाच हा अनुभव असेल. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, मग सरच्या लक्षात येतं, त्यांनी डायरीमध्ये लिहून ठेवलेलं असतं. ते 15 दिवस 8 दिवसाच्या वायद्यावर 10,000 रुपये घेऊन गेला ना अजून नाही. त्यांनी फोन केला मला, विचारलं की काय चाललं काय नाही. सुरुवातीला आपलं त्यांना वाटलं घेऊ काही म्हणून भाऊ, अरे नाही ते याचं काय झालं, ते कशाचं हो सर, नाही ते 10,000 रुपये नेले होते 8 दिवसासाठी. मी नाही ते तुमच्याकडून कधी हो, इथून सुरुवात. मग कधी देतो काय देतो ते पुढचे फाटे. आर्थिक शिस्त असली पाहिजे. पैशाला या जगामध्ये पैशाच्या वेळेला फार महत्व आहे. पैशाला त्या मानानं त्या तुलनेत कमी हे. समजा मी एखाद्याला 10,000 रुपये दिलेले आहेत आणि इकडे माझी बायको आजारी आहे, तिला दवाखान्यात न्यायचं, ते उसने काही देईन, नंतर तिचं सगळं 10-12 झाल्यावर त्याने आणून दिलेत, काय उपयोग आहे त्याचा. पैशाच्या वेळेला या जगामध्ये सगळ्यात मोठं महत्व आहे. तुमचं क्रेडिट कधी तयार होतं, तुम्ही घेतलेला पैसा वेळेवर परत करता. घ्यावं तर सगळ्यांनाच लागतात, गरज कोणाला नाही. या जगामध्ये प्रत्येकाला गरज आहे. उत्पन्न कोणाला कमवायचं नाही, सगळ्यांनाच कमवायचं आहे. परंतु त्यातले त्यात संत तुकारामांनी काय सांगितलंय अर्थसाक्षरतेबद्दल, जोडून या धन उत्तम व्यवहार. उत्तम व्यवहार. आणि जर तुम्ही धन जोडलं, तुम्ही जर तशा पद्धतीची शिस्त तुमच्यामध्ये आणली तर निश्चितच आपल्या सगळ्यांची संपन्नता वाढेल. आणि हे जर असं करीत राहिलो, याच्या टोक्यात याला त्यांनी घेतलेले उसने पैसे लक्षातच ठेवायचे, फक्त ज्याच्याकडून घ्यायची त्याच्याकडे लक्षात ठेवायचे. असंही बऱ्याच जणांचा स्वभाव असतो. म्हणजे त्यांना फार नोटिसा येऊस तर आणि समोरचा घरी येऊन 4-5 शिवाय घालूस तर ते पैसे देतच नाहीत. आर्थिक शिस्तीमध्ये प्रत्येक माणसाचं निश्चितपणे आर्थिक सुबत्ता वाढती. ही गोष्ट निश्चितपणे मला माहिती आहे. याच्याच तुमचं एक म्हणजे जिवंत साक्षीदार मी तुमच्या समोर उभा आहे. मी जेव्हा मानसी महिला नागरी सहकारी पतसंस्था जेव्हा संभाजीनगरहून इथं आणली तेव्हा ती होती 3.5 लाख रुपये तोट्यामध्ये. आमचीच हे संस्था ती, पण ती संभाजीनगरला होती. तिथून इथं तिचं हेड ऑफिस आणायचं होतं. आम्ही सगळं कायदेशीर प्रक्रिया करून आणलं. तर ती जेव्हा जाताना माझ्याजवळ पैसेच नव्हते. मी तांबे सरांकडून 20,000 रुपये नेले ते मला वाटतं त्यावेळेस, 10 का 20. हां. आणि एका मित्राकडून 1 लाख रुपये नेले.
आणि अजून एका जणाकडून असे लाख रुपये 3 लाख रुपयाच्या भांडवलावर ती संस्था सुरू केली. ठेवणाऱ्यांनी काय विचार करतात जनरल ठेवताना पैसे? आता इथं जे सगळे आर्थिक प्रतिष्ठान पैठणमध्ये आहेत, कोणी माजी आमदार आहे, कोणी माजी नगराध्यक्ष आहे, कोणी पैठणमधल्या टॉपवरचे व्यापारी आहेत, डॉक्टर आहेत. आणि माझ्याकडे काय होतं तर काहीच नाही. मीच हे उसने पासणे करून मी तिथं 6 महिने फुकट काम जेव्हा सुरू केली तेव्हा एक 15,000 रुपयाचं शेवगावून फर्निचर आणलं, एक घरचं कॉम्प्युटर होतं, एक मित्राकडून घेतलं आणि सुरू केली. आणि जेव्हा सुरू केली तेव्हा 3 लाख रुपयाचा तोटा आणि 3 लाख रुपयाचं भांडवल आणि जे 3.5 लाख रुपये कर्ज होतं वाटप केलेलं ते सगळं पूर्ण बुडीत होतं. कोणी पळून गेले, पत्ते माहीत नव्हते, कोणी पळून गेलेले भाजीवाले ते अशांना दिलेले त्यांनी तिथं 10,000 20,000 ते सगळे गायब झाले. अशा याच्यात संस्था सुरू केली. केवळ प्रामाणिकता आणि त्याच्यामध्ये असलेली माहिती, नुसते प्रामाणिक म्हणलं तरी लोक ठेवत नाहीत. नाही बोल त्यांनी काय कोणाचं वाईट केलं, अरे पण कोणाचं वाईट नाही केलं पण त्याच्यातली अक्कल आहे का त्याला, हे तर कळायला पाहिजे ना. तर ह्या दोन्ही गोष्टीची सांगड असल्यामुळं आमचं 3 वर्षामध्ये 5 कोटीपेक्षा जास्त व्यवहार झाले आणि आज 12 वर्ष होऊन गेलेत. आज 50 कोटीची संस्था अगदी चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहे. हे केवळ आर्थिक शिस्त, प्रामाणिकता आणि त्याच्यातलं ज्ञान या 3 गोष्टींच्या जीवावर चालू आहे. तर आर्थिक साक्षरता आणि मी जेवढं तुम्हाला निवेदन केलेलं आहे त्याच्याबद्दल जर काही प्रश्न असतील तुमचे तर ते विचारा, आपण त्याच्यावर बोलूयात. आपल्या शाळेचे अध्यक्ष माननीय श्री तांबे सर यांनी आपल्यासाठी 10 दिवसाचं शिक्षक प्रशिक्षण शिबिर आयोजित केलंय, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच आजच्या दुसऱ्या पुष्पाचे मार्गदर्शक वक्ते श्री देवेश इनामदार सर, मुख्य कार्यकारी अधिकारी मानसी पतसंस्था पैठण, आणि आज यांनी आपल्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहून आजचा विषय होता अर्थसाक्षरता व आर्थिक नियोजन कसे करावे याबद्दल त्यांनी खूप सुंदर मार्गदर्शन केले. तर तुमचे मनापासून आभार मानतो शाळेच्या वतीने आणि सर्व शिक्षकांचे पण मी मनपूर्वक आभार मानते. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.